मोठा संघर्ष इथून आपल्याला जरूर पाहायला मिळतील या दोन टीम मध्ये. अगदी आपण पाहता जिथे खऱ्या अर्थानं या दोन टीम्स अगदी आपण पाहता या स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत सेमीफायनल पर्यंत पोहोचलात आणि त्यांच्यामध्ये आता चालू असलेली सेमीफायनल आपल्याला इथून पाहायला मिळते. सॅकिंग इनवरती फलंदाज साहिल आणि नॉस्ट्राईक इनवरती आपण पाहता शुभम. गुलसंदे टीमचा एस फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मागवती गोलंदाज रुपेश. हो पहिलाच बॉल ऑन साइडला मिस टायमिंग आहे हवेमध्ये. फिल्डर डाऊन दी बॉल. कॅच ड्रॉप. पहिल्याच बॉल वरती फलंदाज साहिलला इथून जीवदान मिळालंय आणि बॉल सरळ निघून चाललाय तो सीमा रेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4. चौकार. फलंदाजानं मागच्या मॅच मध्ये एका हाती खऱ्या अर्थानं त्या धावसंख्येचा पाठलाग केला होता. 32 धावसंख्येची आवश्यकता असताना तब्बल 28 धावा त्याच्या बॅट मधून आल्या होत्या आणि त्याला पहिल्याच बॉल वरती जीवदान मिळालंय. आता खऱ्या अर्थानं हे जीवदान हे कितपत आता योग्य ठरेल मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. रुपेश हो पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केलं बॉलला डीप मध्ये अगदी गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न. सेकंडचा कॉल आहे. वेगाने धावतात अगदी आपण पाहताय. गुड रनिंग बिटवीन विकेट. काय धावलेत मैदानावरती अगदी आपण पाहताय दोनही बॅटर. अगोदर हलक्या हातानं स्केअर केलं. माहिती आहे फील्ड डीप मध्ये दुसरी धावेतून मिळू शकते आणि लगेच अगदी दुसऱ्या धावेचा त्या ठिकाणी प्रयत्न झाला. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांना आपण पाहताय 6 हे धावफलकावरती धावफलक पाहायला मिळत आहे. चांगली बॅटिंग करताय साहिल. अगदी आपण पाहताय 2 बॉल मध्ये 6 धावा त्यांनी जमा केल्यात. पहिल्या बॉलवरती ती कॅच ड्रॉप झाली आणि त्याच्यानंतर ती दुहेरी धाव रुपेशच्या विरोधामध्ये. हो इथे समोर लॉंगन सीमा पार ठोकलाय षटकार. आणखीन एक मोठा स्ट्रोक आला. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचेल ती मात्र 12 वरती. 12 धावा धाव फलक्यावरती. अनेकदा खऱ्या अर्थानं असं पाहिलंय की ज्यावेळी सकाळचं सत्र चालू असतं ड्यू फॅक्टर मैदानावरती पाहायला मिळतं त्याच वेळी अगदी कमी धावसंख्या म्हणजे लो स्कोरिंग मॅचेस आपल्याला जरूर पाहायला मिळतात. परंतु इथून जर पाहिलं गेलं ना तर अगदी जसं सकाळचं सत्र सुरू झालंय ड्यू फॅक्टर मैदानावरती अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. सन्माननीय प्रशांतदादा खांडेकर या ठिकाणी उपस्थित झालेत. दादांना विनंती करूया की आपण या मुख्य मंचकावरती या. पुनश्च एकदा आपलं सहर्ष स्वागत. हो ऑन साइडला टर्न केला. मिस टायमिंग आहे हवेमध्ये. फिल्डर आहेत यावेळी कोणतीही चुकी होणार नाही. पकडली एक कॅच. फलंदाज साहिलला इथून परतावा लागेल. जसं अगदी आपण पाहताय स्पर्धा पुढे चालली आहे तसं खऱ्या अर्थानं आता कॅश प्राइज देखील लागले जाते. आता कॅश प्राइज लावलं गेलं आहे ते आमच्या ऑफिशियल म्हणजे अंपायरसाठी. संदीप गायकवाड सरांनी जर का डान्स केला तर त्यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि स्वतः DJ साहिल आता खऱ्या अर्थानं DJ रूममध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच्यामुळे आता संगीत देखील जे संदीप गायकवाडांना खऱ्या अर्थानं आवडणारं संगीत आहे ते खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून आपल्याला जरूर आता या ठिकाणी पाहायला मिळेल. DJ साहिल त्यांनी जर का डान्स केला तर DJ साहिल यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. त्यांची इच्छाच आहे की या स्पर्धेमध्ये एकदा संदीप गायकवाड सरांचा डान्सिंग अंपायर म्हणून खऱ्या अर्थाने त्यांची ओळख आहे. पुन्हा एकदा रुपेश रेडी झाले.
हो चांगला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप बरोबर व्हाईट लाईन पकडून अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून थोडासा दूर ठेवलाय. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आल्यानंतर थोडंसं प्रेशर कमी होताना आता पाहायला मिळेल जिथे टीम वरती, कारण की पहिल्या अगदी जर पाहायला गेलं तर 3 बॉलमध्ये त्या 12 धाबा आल्या. त्याच्यानंतर ती विकेट आली साहिलची आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्याच्या समोर डॉट बॉलच आला. ओ बोल्ड हिम, फर्निचर डिस्ट्रॉय, विकेट आली आहे. बॅक टू बॅक फलंदाज बाद. खेळ घेतला जातो जास्तचा. धावसंख्या धावफलकावरती 12 आली. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पहिल्या 3 बॉलमध्ये ती आक्रमक सुरुवात झाली होती. तो फ्लाइंग 60 मिळाला होता. वेगानं सुटले होते खऱ्या अर्थानं गुलसुंदे टीमचे फलंदाज साहिल, परंतु ते जसे बाद झाले तिथून मात्र अगदी आपण पाहताय मागच्या बॉलवरती धावाच आल्या नाही. ती विकेटच आली आहे. आता निखिल आले चौथ्या क्रमांकावरती आपण पाहता बॅटिंग करण्यासाठी आणि आता स्ट्राईक देखील मिळाली आहे शुभमला, ज्याने 6 बॉल प्रतीक्षा केली आहे. 12 बॉलचा खऱ्या अर्थानं ही मॅच आहे, 2 ओव्हरची मॅच. हो चांगला बॉल, परंतु पंच सांगतायत की व्हाईट लाईनच्या जास्त बाहेर निघाला. तो व्हाईट बॉल इथून मात्र घोषित केलाय. एक्स्ट्राची धाब आली आहे. 13 धाबा धाव फलक्यावरती. रोहित गोलंदाजी मार्कवरती सेकंड ओव्हर मध्ये. हो यावेळी ऑन साईडला खेचून मारलाय, फिल्डर आहे, जज करतात. हो जजमेंट चांगलं आखलंय, पकडली एक कॅच, फलंदाज बाद. शुभमला देखील इथून परतावं लागतंय. डीजे थँक्यू. डीजे साहिल, सकाळचं सत्र चालू झालंय. चला साहिल रेडी राहा, जाऊया मार्च कडे. धावसंख्या धावफलक्यावरती आपण पाहताय अगदी 13 धावा धावफलक्यावरती आहेत. ओ फटका लॉप केलाय, डायरेक्ट हातामध्ये पकडली एक कॅच, आणखीन एक विकेट, फलंदाज बाद. सातत्यानंच पाहायला मिळाली आहे ती मात्र गुलसंदे टीमची. आता संकट खऱ्या अर्थानं ओढवलाय गुलसंदे टीम वरती, कारण की 12 बॉलची मॅच आहे, 2 षटकांची मॅच आहे. शॉर्ट टर्म क्रिकेट, अगदी जलद गतीचं क्रिकेट आहे आणि अगदी जलद गतीच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला 2 ओव्हरमध्ये धावा धावसंख्येचं डोंगर रचायचं आहे. ते विपक्षी टीमच्या समोर ती सुरुवात देखील तुमची चांगली झाली होती, परंतु तदनंतर अगदी आपण पाहता येणारा प्रत्येक फलंदाज इथून मात्र ती आपली विकेट्स ती बहालच करतोय. ऑन हॅट्रिक, ओ मिस टायमिंग हवेमध्ये हॅट्रिक बॉल कंप्लीट केले. हॅट्रिक गोलंदाज रोहितनं.
बाईचा जो बॅनर आहे ब्लॅक स्क्रीन वरती अगदी लॉंग स्टॉपला त्याच्यावरती जर का षटकार आला तर मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि बॅनर जर का फाटला तर मात्र तब्बल 4000. तर फटका कसा सजवायचा आता फलंदाजांवरती आहे कारण की तो बॅनर बरोबर पाठीमागे आहे परंतु त्या रिजन मध्ये देखील मोठे फटके पाहायला मिळतात. धावसंख्या 13 वरती थांबली. हो ऑन साइडला टर्न केला अलॉंग द कार्पेट बॉल निघाला काउ कॉर्नरला फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग एकच जाब इथून पाहायला मिळते म्हणजे धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 14 वरती. कौतुक करायला हवं रोहितचं ज्या पद्धतीनं त्यानं आतापर्यंत गोलंदाजी केली आहे. अगदी पहिला बाईट बॉल आला त्याच्यानंतर बॅक टू बॅक 3 विकेट्स ती विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली रोहितची. त्यानंतर मात्र सिंगल 4 बॉल आतापर्यंत झालेत. हो चांगला बॉल गतीमध्ये परिवर्तन बॅक ऑफ द हँड स्लोवर आला व्हेरिएशन पाहायला मिळतीये. अगोदरचे बॉल अगदी गतिमान पाहायला मिळाले परंतु या बॉलवरची अगदी गतीच कमी केली अगदी गती काढूनच घेतली आणि फिंगर रोल करत असताना हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. हो बादची कडा घेतली आतली पाठीमागे चाललाय शॉर्ट फाईन लेगला फिल्डर आहेत फेकी देखील झाली आहे. तोपर्यंत एकच धाव आली आहे. एक धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलाय 15 आणि आता बनवायचे आहेत त्या जिथे टीमला 16 धावा. 12 बॉल मध्ये 16 धावसंख्येची आवश्यकता आहे. पहिलं सत्र इथून समाप्त झाले. चला लगेच मैदानाच्या बाहेर या आणि गुलसोंदे टीम आपण देखील मैदानाच्या आतमध्ये लगेच दाखल व्हायचंय. 12 बॉल आणि 16 धावसंख्येची आवश्यकता. डीजे प्रथमेशजी पाटील आणि हरचंदजी माडिक यांच्याकडून प्रत्येक डॉट बॉल आणि प्रत्येक प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज विकेटची आवश्यकता आहे कारण की आता 12 बॉलमध्ये 16 बनवायचे आहेत. मग पाटी राखे त्या ठिकाणी टीमचे सपोर्टर अगदी आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी आलेत आणि त्यांचा हरवलाय का सिटीजनचा वॉच आहे गोल्डन आणि सिल्वर जे दोन्ही आहे गोल्डन पण आहे सिल्वर पण आहे सिटीजनचा आहे. जर कोणाला सापडला असेल तर आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणून द्यायचं आहे. बाईचा बॅनरवरती षटकार आला तर 500 रुपये. ओ फटका स्क्वेअर ऑफ द विकेट डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे ठोकलाय पहिल्या बॉलवरती षटकार.
धन्यवाद डीजे मास्टर. एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो संदीप गायकवाड सरांसाठी. अप्रतिम डान्स. आणि ज्या ज्या वेळी साहिल तांडेलची फरमाईश असते ना त्या त्यावेळी संदीप गायकवाड सर खऱ्या अर्थाने ती पूर्ण करतात. प्रियांग 11 जितू आई जिथे संघ मैदानाच्या आतमध्ये 16 धावसंख्येचा पाठलाग करतोय. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. हो यावेळी चांगला बॉल गतीमध्ये लगेच चेंज केलं आणि इथून अगदी आपण पाहताय तो डॉट बॉल असं आपल्याला पाहायला मिळतोय. सन्माननीय कैलास सांडेल यांच्याकडनं देखील 200 रुपयाचं कॅश प्राइज दरम्यान इथे आली आहे विकेट. मोठी विकेट आपल्याला पाहायला मिळतीये. ज्यानं षटकारानं सुरुवात केली तर रोहित इथून मात्र परततोय. डीजे हॅलो हॅलो विश्वनाथ मांडवकर यांचा मोबाईल हरवलाय. तर कोणाला सापडला असेल तर आणून द्या. दरम्यान कैलाजी तांडेल यांच्याकडून आपण पाहताय संदीप गायकवाड सरांसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आणि डीजे साहिल यांच्याकडनं 500 म्हणजे एकंदरीत 700 रुपयाचं कॅश प्राइज असेल संदीप गायकवाड सरांसाठी. हो ऑन साईडला फटका मिसहिट झालाय. फिल्डर थोडेसे दूर राहिले. डबल माइंड झाले. वेगानं धावत जरूर आले परंतु त्यानंतर असं वाटलं की झेल आपल्यापासून दूर आहे. मग लगेच स्वतःला थांबवलं. ब्रेकच लावला आणि तिथून अगदी आपण पाहताय त्या दोन धावा एकंदरीत 8 धावा धावफलक्यावरती आल्यात. 16 धावसंख्येचा पाठलाग करायचा आतापर्यंत 4 बॉल झाले. धावा धावफलक्यावरती 8 आल्यात. हो यावेळी देखील ऑन साईडला फटका गॅप मध्ये ढकलला. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4. काव कॉर्नर मधून आलाय आणखीन एक चौकार. चला बॉल द्या. बॉल डीजे साहिल बॉल द्या. माझ बॉल द्या. त्या ठिकाणी कोणते प्रेक्षक आमचे लाडके प्रेक्षक असतील त्यांना विनंती आहे की आपण बॉल द्या. 12 धावा धाव फलक्यावरती आल्यात. पहिलं षटक चालू आहे. शेवटचा बॉल या षटकातील बाकी असेल. हो इथे देखील फटका चांगला आहे. हो फिल्डर कडनं चुकी झाली आहे आणि तिथून अगदी आपण पाहताय धावा मिळतायत. 2 धाब्यांना धावफलक आता जाऊन पोहोचेल ते 14 वरती. आता येणारे इथून बॉल असतील शिल्लक 6 आणि धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजे 2. 6 बॉल मध्ये 2 धावसंख्येची आवश्यकता मेगा फायनल मध्ये दाखल होण्यासाठी.
6 बॉल 2 धावसंख्येची आवश्यकता. सेमीफायनल क्रमांक 2 या स्पर्धेची तुम्ही पाहताय. मेगा फायनल मध्ये कोणता संघ दाखल होईल, कोणता संघ अंजुरून संघाच्या विरोधामध्ये ती स्पर्धेची मेगा फायनल ग्रँड फिनाले खेळताना पाहायला मिळेल. 6 बॉल मध्ये 2 धावसंख्येचा बचाव केला जाईल का, की या 6 बॉल मध्ये 2 धावा बनवल्या जातील. 6 बॉल 2 धावसंख्येची आवश्यकता. 16 धावसंख्येची आवश्यकता असताना पहिल्याच ओव्हरमध्ये धावा आल्या त्यात 14. आता 6 मध्ये बनवायचे आहेत 2. हो, हलक्या हाताने कट केला, एका हातानं कॅच लपकली आहे. अशा कॅचेस पकडल्या जात नाही तर लपकल्या जातात. एक हात पुढे केला आणि बरोबर एका हातामध्ये बॉल त्या ठिकाणी कॅरी झाला. मिळाली महत्वाची विकेट. मॅच अजून संपलेली नाहीये. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. प्रयत्न करावे लागणार आहेत. प्रयत्न शेवटपर्यंत करावे लागणार आहेत. आता इथून जिथे टीमला देखील विकेट आली आहे. 5 बॉल आणि आता 2 धावसंख्येची आवश्यकता आहे. अगदी आपण पाहताय रोहित बाद झालेत, त्यानंतर निलेश देखील बाद झालेत. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय ऋतिक 4थ्या क्रमांकावरती दाखल झालेत. 5 बॉल 2 धावसंख्येची आवश्यकता आहे. ऋतिक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत. मेगा फायनल साठी कोणता संघ दाखल होईल त्यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये ती चुरस पाहायला मिळते या दोन्ही टीम मध्ये. आता अटॅकिंग फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये सेट केली जाते, कारण की या 2 धावसंख्येचा बचाव करायचा आहे. सिंगल धाव देखील अगदी महत्वाची आहे. मग त्यासाठी सिंगल धाव बचाव करण्यासाठी अटॅकिंग फिल्डिंग. हो, परंतु इथे फटका मिस टायमिंग आहे हवेमध्ये. साहिल, हो, दोघांमध्ये ठक्कर झाली आहे. चला लगेच मैदानाच्या आतमध्ये चला. चला सर्वांनीच एकत्रित नका हो, बाकीच्यांनी बाजूला व्हा. चला बाकीच्यांनी इतकी गर्दी करू नका, थोडीशी हवा येऊ द्या.